powered by Aditya Anagha Multi-State Credit Cooperative Society Limited and Rokde Jewelers, purely yours, in association with Woodhouse Authentic Skin Care, Ketki Nursing Home and Urology Hospital, रंगोली एम्पोरियो, look good, feel good, बड़कर चौक, महल, नागपुर. Nirali Cookery and Bakery Institute, Chef Neeraj Jain, Sadar, Nagpur, and Strawberry Resorts. नमस्कार. UCN मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. संक्रांत म्हणजे पिकाच्या नव्या मोसमाची सुरुवात. ह्याच नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने सगळे मिळून साजरा करूया सण संक्रांतीचा. चाखूया गोडवा तिळगुळाचा आणि लुटूया वाण आनंदाचे. UCN मकर संक्रांत हळदी कुंकू पावर्ड बाय आदित्य अनघा मल्टी-स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रोकडे ज्वेलर्स in association with Woodhouse, Ketki Nursing Home and Urology Hospital, Rangoli Emporio, Nirali Cookery and Bakery Institute, and Strawberry Resorts. नमस्कार. UCN मकर संक्रांत हळदी कुंकू या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खूप छान सगळेजण इथे तयार होऊन आलेले आहात. खूप सुंदर दिसत आहात. तसेच सुंदरसे काही गेम्स खेळूया, काही थोडेसे आपले एंटरटेनमेंट करूया, आपलं थोडंसं टॅलेंट एकमेकांबरोबर शेअर करूया. ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. पण त्याआधी हा जो व्हेन्यू आहे इतका सुंदर आहे, तर ज्यांनी आपल्याला हा व्हेन्यू इथे प्रोव्हाइड केला आहे, ज्यांच्या व्हेन्यूला आपण इथे आलो आहे, ज्यांनी इतकं सुंदर निसर्गरम्य असं वातावरण इथे मेंटेन केलेलं आहे, त्या म्हणजे आपल्या आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्ष स्थापक अनघा मॅडमला मी विनंती करेन की त्यांनी इथे यावं आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी UCN तर्फे धनंजय मानकर यांना करेन. त्याचबरोबर सीमा सहस्त्रभोजनी मॅडम आहेत, ज्या असिस्टंट मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आदित्य अनघा मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या. त्यांना सुद्धा मी विनंती करीन की त्यांनी सुद्धा इथे स्टेजवर यावं आणि धनंजय मानकरांना परत विनंती करीन की त्यांनी UCN तर्फे दोघांचंही इथे स्वागत करावं. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की खूप जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात मॅडमचं स्वागत करावं. कारण आल्यापासून मी बघते सगळ्यांचं असं झालंय की कुठे फोटो काढू, कुठे व्हिडिओ बनवू, इतकी सुंदर ही जागा आहे. मॅडम थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान इथे सगळं मेंटेन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सगळं नॅचरली त्यांनी मेंटेन केलेलं आहे. कुठेही फारसं असं आर्टिफिशियल काही आपल्याला बघायला नाहीये. इथे सगळं जे आहे ते खूप सुरेख आहे आणि थँक्यू सो मच. आम्हाला व्हेन्यू पण प्रोव्हाइड केलात आणि सगळ्या आमच्या महिलांकरता इतका छान कार्यक्रम इथे अरेंज केलेला आहे. धनंजय मानकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आमचं स्वागत करावं. मॅडम, एक महिला म्हणून आज जेव्हा एवढी मोठी संस्था तुम्ही सांभाळता आहात, तर बरेचसे असे अनुभव असतील जे आमच्या या सगळ्या व्ह्युअर्स बरोबर, आमच्या या गेस्ट बरोबर तुम्हाला शेअर करायला आवडेल. वर्षांनी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्याजणी खूप सुंदर दिसतात आहे आणि आज मला वाटतं पहिलं हळदी कुंकू आहे UCN जे अरेंज केलेलं आहे. आणि मॅडम म्हणाले की तुम्हाला सगळ्यांना हे प्रिमायसिस खूप आवडलेलं आहे आणि आपण कुठलंही चांगलं काम करताना आम्ही देवाचे आशीर्वाद घेतो आणि तुम्ही गजाननाच्या चरणी आलेल्या आहात. मी म्हणते की हा दिवस आजचा तुमचा खूप छान जावो, एक नवीन एनर्जी घेऊन जावो आणि
बोलायचं झालं तर मी आदित्य नगाबद्दल एवढंच सांगेन की आज आदित्य नगाला 15 वर्ष होतात आहे आणि आदित्य नगात सगळ्यांची महिला आघाडीच आहे. तर मला असं वाटतं की महिला कुठेही कमी पडत नाही आणि त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते फार वाखाणण्याजोगं आहे. आणि मला वाटतं इथल्या प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आपण काय काय मॅनेज करत असतो. आज तुम्ही इथे आलात तर मला वाटतं प्रत्येक मुलांना शाळेचा डब्बा घरचं सगळं करून आलेले आहात आणि आज परत इथे दिवसभर देणार आणि घरी जाऊन परत आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहात. तर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. नेहमीच अशी नारी शक्ती समोर राहावं मी अशी अपेक्षा करते आणि UCNचे खूप खूप धन्यवाद की आज आम्हाला त्यांनी बोलवलं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा. माझ्या सुंदर ब्लॅक ब्युटीजना आजच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण नारी शक्ती जेव्हा नुसतं म्हणतो पण आदित्य अनघात आल्यापासूनचा हा अनुभव आहे की नारी शक्ती आम्ही जपतो. आपण मॅक्सिमम लेवलवर जसं तुम्ही म्हणाल की मॅनेजर लेव्हल किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट या सगळ्या मुली आहेत आणि ज्या छोट्या वयापासून मोठ्या वयाच्या आहेत. तर आम्ही नुसतं आदित्य अनघा नुसतं हे म्हणत नाही तर ते करून दाखवते आणि नुसतं आर्थिक सक्षमीकरण करून होत नाही, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम सुद्धा आम्ही करत असतो. विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन विविध प्रोग्राम आखून आता आम्हाला 15 वर्ष झाली आहे. 2 ऑक्टोबर 2011ला संस्थेची स्थापना एका ब्रांचने झाली. आज 88 शाखा अनघा मॅडमच्या नेतृत्वाखाली आम्ही सांभाळतोय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यात आदित्य अनघाचं आज स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि आम्ही सहकार क्षेत्रात जरी काम करत असलो तरी अनेक कॉर्पोरेट सेक्टरच्या गोष्टी सहकार क्षेत्रात आम्ही आणल्या आहे, ज्या विशेष करून आपल्या स्टाफच्या जास्त महत्त्वाच्या असतील, त्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असतील आणि या सगळ्याबरोबरच आमचा ग्राहकसुद्धा संतुष्ट राहील. कारण की आमची मॅनेजमेंट असं म्हणते की आपण फक्त ट्रस्टी आहोत. कारण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आलेला पैसा हा सगळ्यांचा असतो, त्यामुळे आम्ही ट्रस्टी म्हणून काम करतो. तुमच्या पैशाचं योग्य नियोजन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते निश्चित आम्ही पार पाडतो. आणि म्हणूनच आज 14 वर्षात 1 पासून 88पर्यंत आम्ही पोचलो. पण तरीही आम्ही असं म्हणतो की नुसती शाखांची संख्या वाढणं म्हणजे प्रगती आहे असं आम्ही मानत नाही. तर विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो. त्यासाठी मॅनेजमेंट आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असतं. आणि विशेष करून महिलांसाठी एक शाश्वत वातावरण, सुरक्षित अवतीभोवतीचा परिसर आणि जसं वयाने आम्ही जसं सिनियर त्यांच्यासोबत असतो, हा एक त्यांच्यासाठी कुठेतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट असते, ज्यामुळे आमच्या मुली आनंदाने काम करतात. एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या जवळच्या शाखेत आदित्य अनघाच्या नागपूर सिटीत 11 ब्रांचेस आहे. सगळ्यांनी जवळच्या शाखेत जरूर जा आणि आजच्या कार्यक्रमाचा रेफरन्स तिथे द्या की तिथून आम्ही आलोय. तर मला वाटतं की मला हा कार्यक्रम कुठेतरी आदित्य अनघासाठी पण सफल झाला असं वाटेल. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. छान एन्जॉय करा आणि आठवणी ठेवून पुढल्या वर्षी पुन्हा भेटू. धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही गाईड केलं सगळ्यांना आणि प्रोत्साहित केलं. मी म्हणेन गाईड करण्यापेक्षा प्रोत्साहित, कारण जेव्हा प्रत्यक्ष आपण नेहमी ऐकत असतो की महिला हे करतात, महिला ते करतात, पण जेव्हा ते आपल्या समोर येतात आणि त्यांच्याकडनं प्रत्यक्ष त्यांचे अनुभव ऐकतो तेव्हा एक वेगळा उत्साह सगळ्यांमध्ये येतो आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची उमेद प्रत्येक महिलेलाही मिळते. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान गाईड केलं. वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, म्हणजेच गेम खेळणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे, तो म्हणजे हाऊजी. हाऊजी या गेम मध्ये थोडासा बदल केलेला आहे. आपण संक्रांती निमित्त आपण कार्यक्रम करतोय, तर तुमच्याकडे सगळ्यांकडे चिट्स दिलेल्या आहेत, त्यात काही शब्द लिहिलेले आहेत. एरवी आपण जे करतो ते आकड्यांनी हा गेम खेळत असतो. आज आपण शब्दांचा खेळ खेळूया. माझ्याकडे सुद्धा शब्दांची ती लिस्ट आहे. मी एक एक शब्द कॉल आउट करेन आणि तो शब्द जर का तुमच्या तिकीटमध्ये असेल तर त्याला मार्क करायचं आहे. आणि ह्यात 3 ते 4 असे वेगवेगळे गिफ्ट्स असणार आहेत. रेडी सगळेजण? पहिला शब्द
आपल्या आजच्या या गेमचा आहे ओटी. ओटी हास्य, बोर, कुटुंब. सगळ्यांना आवडते आणि संक्रांत या सणाचं नाव घेतात सगळ्यांना आठवण येते ती म्हणजे पतंग, जे आपण आता सगळेजण खेळतोय. खेळ, हरभरे. सेकंड रोज आलेला आहे असं त्या म्हणतायत. या लवकर आपण चेक करूया त्यांचे वर्ड्स. सांगा. प्रेम, आदर, स्नेहभोजन, सणाचा उत्सव आणि गोड शब्द. प्रेम, आदर, स्नेहभोजन, सणाचा उत्सव, गोड शब्द. जोरदार टाळ्या. सेकंड रो आजच्या गेमचे कंप्लीट झालेली आहे आणि खूप छान यांनी उत्साहात ती रो कंप्लीट केली आहे म्हणून त्यांना मिळत आहे रंगोली एम्पोरियो आणि निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर्स. थँक्यू सो मच मॅम. चला नेक्स्ट शब्द सगळ्यांकरता चूल, स्वाद. आज आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा जाता जाता घेऊन जाऊ त्या गोड आठवणी. तिळगुळ देऊन आपण एकमेकींना म्हणतो गोड बोला. झालंय. यांना आवडत नाहीत बहुतेक. लगेच उठून उभे राहिला. थर्ड आणि फर्स्ट ऍट ए टाइम. खेळ, हास्य, गप्पा, कुटुंब, नातेवाईक. जोरदार टाळ्या. शब्द सेम पण लाईन्स वेगळ्या. जोरदार लक याला म्हणतात. शब्द सेम पण लाईन्स वेगळ्या. त्यांची बॉटम लाईन यांची अपर लाईन कंप्लीट झालेली आहे. तेव्हा या दोघींनाही मिळणार आहे रंगोली एम्पोरियो आणि निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर्स. फायनल आहे ही आपल्या सगळ्यांची. पहिला शब्द मकर संक्रांती. तिळगुळ, सुवासिनी, भेटवस्तू, रंग, सजावट, पतंग दोरी, स्पर्धा, पतंगबाजी, मांजा, फुल हाऊस. वाव. इथे दोघींची जोडी असा काही ट्रेंड आहे का की प्रत्येक गोष्टीवर दोघी जणी उभे राहतात? या इकडे आपण चेक करूया आणि फुल हाऊस खरोखर कुणाला मिळतंय हे बघूया. हळद कुंकू, सुवासिनी, भेटवस्तू, मैत्री, शुभेच्छा, मंगल, शुभारंभ, लोककला, आरोग्य, दीर्घायुष्य, सकारात्मकता, नवीन सुरुवात, प्रकाश. करेक्ट. टाळ्या वाजल्या पाहिजे. अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान, हळद कुंकू, सुवासिनी, भेटवस्तू, मैत्री, शुभेच्छा, मंगल, शुभारंभ, लोककला, स्पर्धा, खेळ, हास्य, गप्पा, कुटुंब. असे विनर्स या आहेत. त्यांना मिळतंय रोकडे ज्वेलर्स, रंगोली एम्पोरियो आणि निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर्स. चला आपण आता दुसऱ्या खेळाकडे वळूया. सर्वप्रथम मी आपलं नाव सांगून देते तुम्हा सगळ्यांना. माझं नाव अनुष्का. आणि कसं वाटतंय सगळ्यात तुम्ही हे सांगा मला, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? आपण दुसऱ्या खेळाकडे वळूया. यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारील, तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. ओके चला, पहिला प्रश्न असा आहे, मी प्रश्न विचारते तुम्हाला. ऐसी कौन सी चीज है जो चलती है पर पैर नहीं है? घडी कोणी वाटलेला आहे? घडी कोणी वाटलेला आहे? या यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. यांना वुड हाऊस तर्फे एक गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. सर यांच्याकरिता गिफ्ट आणावे. बरं आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. कौन सी चीज है जितनी ज्यादा बढ़ती है उतनी कम होती जाती है? कम होती है. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे यांनी. एकदा वय वाढलं की ते वाढतच जातं, कमी होत नाहीत. यांना वुड हाऊस तर्फे गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. यांना वुड हाऊस तर्फे गिफ्ट हॅम्पर मिळत आहे आणि यांचे जे प्रोडक्ट्स आहे अगदी नॅचरल आहे. तुम्ही यूज करा, तुम्हाला फरक दिसून येईल. कसा वाटला गेम? आणि वुड हाऊसचे गिफ्ट ज्यांना ज्यांना मिळाले
त्यांनी आपला रिव्ह्यू नक्की द्यायचा आहे, कारण या गिफ्टचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे जे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळाले आहे ते आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल त्यात वापरलेलं नाही आहे. त्यामुळे खूप छान हे प्रोडक्ट्स आहेत. आम्हाला भरपूर त्यांचे रिझल्ट्स जे कळले, ज्यांनी यूज केले त्यांच्याकडनं. तर तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही पण नक्की त्यांच्या साईटवर जाऊन या रिझल्ट्सविषयी माहिती, तुमचा अनुभव सगळं कळवा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे, ते म्हणजे केतकी नर्सिंग होम अँड यूरोलॉजी हॉस्पिटल. डॉक्टर शांतला भोले मॅडम ह्या हॉस्पिटलच्या ओनर आहेत, त्या हेड आहेत, पण त्या काही कारणास्तव इथे येऊ शकल्या नाही, म्हणून त्यांच्या बिहाफवर आपल्याबरोबर आहेत इथे डॉक्टर जवेरिया, ज्या आहेत मार्केटिंग मॅनेजर केतकी नर्सिंग होम अँड यूरोलॉजी हॉस्पिटलच्या. तर मॅडम यांना मी विनंती करीन की त्यांनी स्टेजवर यावं. हाय अँड वेलकम टू द प्रोग्राम. इट्स प्लेजर हॅव्हिंग यू हिअर. गुणवंतजी युसेन तर्फे मॅडमचं वेलकम करतील. थैंक यू सो मच मैम, आप यहाँ आए, बहुत अच्छा लगा. थँक यू. मस्त वाटलं. सगळ्याशी गप्पा करून अशा गप्पा आपण करतच राहू. पण सध्या वळूया आपल्या पुढच्या गेमकडे. पुढच्या गेम करता आपल्याला एक मोठा सर्कल करायचा आहे, आणि तो मोठा सर्कल करून तुम्ही उभे राहिलात की मग मी गेम काय आहे हे तुम्हाला समजवीन. चला सर्कल करूया. चला, दोन्हीकडे सगळेजण रेडी आहेत. तेव्हा मी आता तुम्हाला एकदा समजावून देते की आजचा आपला जो हा गेम आहे तो काय आहे. हा आहे 1 to 20 काउंट. हा 1 to 20 मधनं मी एकाला कोणालाही सिलेक्ट करीन, त्या म्हणतील 1, पण त्यांच्या आजूबाजूला ज्या आहे त्यांनी 2 म्हणायचं नाहीये. 2 म्हणायचं नाहीये. जर त्या 1 म्हणणाऱ्या लेडीच्या आजूबाजूने कोणीही 2 म्हटलं तर त्या आउट होतील. 2 ठीक आहे, रॅन्डमली. आताच आपण एक छानसा गेम खेळलेलो आहोत. कसं वाटलं? खूप छान. त्या काउंटिंगच्या गेमच्या या 4 जणी आहेत विनर, आणि त्यांना मिळणार आहे रोकडे ज्वेलर्स आणि निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर्स. खूप छान उत्साहात तुम्ही सगळ्याजणी पार्टिसिपेट करताय, बघून आम्हालाही खूप छान वाटतं आहे. आपण सगळ्याजणी आता पुढच्या गेमकडे वळणार आहोत, पण त्याआधी आपल्या स्पॉन्सर्स आहेत केतकी नर्सिंग होम अँड यूरोलॉजी हॉस्पिटल. सध्या परिस्थिती जेव्हा आपण बघतो तर आपण इक्वालिटी, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सगळ्या क्षेत्रात काम करतायत, हे सगळं बघून खूप आनंद होतो, इतरांना उत्साह पण मिळतो त्यातनं. पण एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे की महिलांनी विशेषतः आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं करिअर, आपलं कुटुंब, कुटुंबाच्या गरजा, हे सगळं आपण जरी पूर्ण करत असलो, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप छान आपण पेलून नेतो, पण त्यात दुर्लक्षित असतं ते सगळ्यात पहिले आपलं स्वतःचं स्वास्थ्य. ते केतकी नर्सिंग होम अँड यूरोलॉजी हॉस्पिटल, कारण तिथे खास महिलांकरता सगळ्या सुखसोयींनी असं म्हणजे वेल इक्विप्ड असं हे हॉस्पिटल आहे, आणि तिथे सगळ्या प्रकारच्या टेस्ट, सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स खूप छान केल्या जातात. तेव्हा तुमची तब्येत सगळ्यात महत्त्वाची, आणि जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत तेवढीच तब्येतीला सुद्धा थोडंसं महत्त्व जर आपण दिलं तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सशक्तपणे छान पार करू शकतो. हिप हिप. चलो बढिया. टंग ट्विस्टर सगळ्यांना माहिती आहे. ओके, इन्स्ट्रक्शन मी पहिलेच देते. हात वरती करायचा, मी ज्यांना आवाज देईल त्यांनी स्टेजवर यायचं, आणि 5 सेकंड ते 7 सेकंड तुम्हाला मिळणार, त्या सेकंडमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. ओके. राधा राणी रांगोळी रंगवत रमत होती. मी परत एकदा म्हणते, राधा राणी रांगोळी रंगवत रमत होती. राधा राणी रांगोळी रंगत रमवत होती. राधा
राधाराणी रांगोळी रंगत रंगत होती, राधाराणी रांगोळी रंगत रंगत होती, राधाराणी रांगोळी रंगत रंगत होती, राधाराणी रांगोळी रंगत रंगत होती. बढिया. निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट तर्फे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जा. गोड गाजर गजराजने मिळवले, गोड गाजर गजराजने मिळवले. गोड गाजर गजराजने मिळवले, गोड गाजर गजराजने मिळवले, गोड गाजर गजराजने मिळवले, गोड गाजर गजराजने मिळवले, गोड गाजर गजराजने मिळवले. चला, खूप सुंदर मॅम. खरंच यार लेडीजची जीभ खूप जास्त वळवी आहे. तुम्हाला मिळत आहे निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट तर्फे गिफ्ट हॅम्पर. चा शोर होणार नाही. नाना निळ्या नळावर निळे नळकांडे नेत होते. परत एकदा सांगते, नाना निळ्या नळावर निळे नळकांडे नेत होते. नाना निळ्या नळावर निळे नळकांडे नेत होते, 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 नाना निळ्या नळावर निळे नळकांडे नेत होते. खूप छान मॅम. तुम्हाला 10th मध्ये किती पर्सेंट? 95. भाई. आणि 12th मध्ये? 87. म्हणजे A+++ म्हणून तुमची स्मरणशक्ती एवढी छान आहे. तुम्हाला मिळत आहे निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट तर्फे एक छान असं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच मॅम. चला, मजा आली. एक गोष्ट आहे जी विसरता कामा नये, ती म्हणजे दरवर्षी आपल्याला संक्रांतीचा हा कार्यक्रम आणि ही संधी एकत्र येण्याची, संक्रांतीचा हळदी कुंकू एकत्र साजरा करण्याची संधी जे देतात ते म्हणजे करेक्ट रोकडे ज्वेलर्स. एकदा जोरदार टाळ्या रोकडे ज्वेलर्स करता. आणि आम्ही एक्सपेक्ट करत होतो की अनामिका मॅडम आणि त्यांची फॅमिली पण इथे यावी, पण काही कारणास्तव अजून त्या येऊ शकल्या नाहीये. पण तोपर्यंत त्यांचं रिप्रेझेंटेशन जे आपल्याबरोबर करतात आणि नेहमी आपल्याबरोबर उत्साहात सहभागी होतात, त्या म्हणजे शुभांगिनी खेडीकर मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यांना मी विनंती करीन की त्यांनी स्टेजवर यावं आणि UCN कडून अंकितला विनंती करीन की शुभांगिनी मॅडमचं त्याने स्वागत करावं. जोरदार. अनामिका मॅमचा मेसेज आता शुभांगिनी मॅडम देणार आहे आणि त्यानंतर आपल्याबरोबर थोड्या वेळ गप्पा गोष्टी तर झाल्याच पाहिजे. शुभांगिनी मॅडम इथे आहेत तर त्यांना भेटल्यासारखं तर वाटलं पाहिजेच. सो मी आता स्टेज हँडओव्हर करते शुभांगिनी मॅडमकडे. सबसे पहले तो आप सभी से मैं माफ़ी मांगना चाहूँगी कि हर साल की तरह मैं सुबह आप लोगों के साथ नहीं आ पाई, क्योंकि जो मज़ा जो बस में ट्रैवल करके यहाँ तक आने में होता है वो मैंने मिस कर दिया. बट थोड़ा सा मेरा हेल्थ इश्यूज़, गला और कान का कुछ प्रॉब्लम था, तो डॉक्टर ने मुझे मना किया कि नहीं आप इतनी सुबह सुबह मत निकलो. तो इसलिए मैं सबसे पहले आप लोगों से माफ़ी मांगना चाहूँगी और रोकड़े ज्वेलर्स की तरफ से और UCN की तरफ से हर साल की तरह ये जो मौका मिलता है तो हम लोग चाहते हैं कि हर बार हमारी नई फ्रेंड को ये मौका मिले. कुछ लोग वेट भी करते हैं, इसलिए हम लोगों ने कॉल कर करके आप लोगों को इन्फॉर्म किया कि आप लोग आइए, शामिल हुए, क्योंकि ये बहुत एक ज़बरदस्त इवेंट होता है. ये पूरे साल के लिए यादगार और जनवरी का पहला इवेंट जो कि जहाँ से मकर संक्रांति की शुरुआत होती है. शायद संपदा मैम ने आपको बताया होगा या नहीं बताया हो तो मैं याद दिला दूँ, क्योंकि ये सब जो शूट हो रहा है और आप लोग यहाँ पर है, आप लोग संक्रांति के दिन टेलीकास्ट होने वाले हैं. तो इतना सुंदर जो आप बन के आए हैं, तो सुंदर सुंदर चेहरे संक्रांति वाले दिन सबको UCN पे मिलेंगे. तो रोकड़े ज्वेलर्स के जो आप फेस हैं, रोकड़े ज्वेलर्स के कस्टमर, वो UCN पे दिखने वाले हैं. तो ज़ोरदार तालियां. तो अनामिका मैडम की तरफ से आप लोगों को नए साल की शुभकामनाएं. संक्रांति के लिए आपको पहले से शुभकामनाएं. और संक्रांति का इवेंट, जैसे मैंने कहा कि ये शुरुआत है, अभी तो जनवरी स्टार्ट हुआ है, पूरे साल की इवेंट की शुरुआत हो चुकी है. हर महीने आपको कोई ना कोई नया ओकेजन पे इवेंट मिलेगा. तो आप सब लोग हमारी टीम के कांटेक्ट में रहिए. टीम जब भी कॉल आता है, कोई मैसेज आता है, तो रोकड़े ज्वेलर्स की तरफ से आप डेफिनेटली उस मैसेज को पढ़िए और ख़ुद से भी कॉल करेंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा. रोकड़े ज्वेलर्स की ज्वेलरी, उनकी सर्विस, उनकी सारी पॉलिसीज़ और उनके सेविंग प्लान्स, इनके बारे में टाइम टू टाइम आप लोगों ने आपके इवेंट और किटी पार्टीज़ और सारी चीज़ों में सुना ही है. लेकिन फिर भी मैं आपको याद दिला दूं कि कुछ भी आप लोगों को वेरी कन्फ्यूजन है तो वो डेफिनेटली आप हमारी टीम से बात करें. रोकड़े ज्वेलर्स के सभी शोरूम जो कि नागपुर,
भंडारा और गोंदिया। अब आप लोगों को पता होगा कि हम लोग भंडारा और गोंदिया में भी हमारी प्रेजेंस है और अपकमिंग शोरूम गढ़चिरौली, यवतमाल और चंद्रपुर है। तो जो भी आपके रिश्तेदार हैं उनको ज़रूर कहिए कि इन शोरूम का वेट करें, डेफिनेटली बहुत जल्दी वहाँ पे शुरुआत होने वाली है। रोकडे ज्वेलर्सबद्दल ऑलमोस्ट इथे सगळ्यांना माहीतच असेल की रोकडे ज्वेलर्स काय आहे आणि बेसिकली रोकडे ज्वेलर्स काय काय करतं आपल्या सगळ्यांसाठी। तरी पण मी एक शॉर्टमध्ये ब्रीफ देणार आहे। तर तशाच ब्रांचेस सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले आपली इतवारी ब्रांच, नेक्स्ट बडकस चौकातली महाल ब्रांच जे आमची आधी मेन ऑफिस हेड ऑफिस म्हणून होतं, पण आता आमचं हेड ऑफिस शिफ्ट झालेलं आहे। पण त्याच्यानंतर थर्ड ब्रांचेस जी आहे ती लक्ष्मीनगर जे रोकडे ज्वेलर्स एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातं। सोबतच फोर्थ ब्रांचेस आपली आहे एअरपोर्ट नंतर कोराडी नंतर हिंगणा नंतर आमचं एक आउट ऑफ नागपूरची एक ब्रांच ओपन झालेली आहे जी आहे भंडारानंतर आत्ताच 5, 6 आणि 7 डिसेंबरला आमची एक 8वी ब्रांच ओपन झालेली आहे गोंदियाला। तर अशाच आतापर्यंत 8च आहे। 8च्या 80च्या 800 या आपल्या सगळ्यांच्या सपोर्टनीच करायच्या आहे आणि आय होप मी म्हणजे विश करतो की आपण असा सपोर्ट रोकडे ज्वेलर्ससोबत 800 ब्रांचेसपर्यंत तर नक्कीच राहावा। त्यासोबतच रोकडे ज्वेलर्सच्या काही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस ज्या सुद्धा आहे, जसं की तुम्हाला सगळ्यांच्या आवडती एक सर्व्हिस म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर सर्व्हिस पण आपल्यासाठी रोकडे ज्वेलर्सनी लक्ष्मीनगरसोबत आता महाल ब्रांचमध्ये पण अवेलेबल केलेली आहे। दररोज सोमवार ते रविवार 1 ते 6 पर्यंत आपल्याला ॲस्ट्रॉलॉजर्स कन्सल्टेशन हे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला आमच्या महाल आणि लक्ष्मीनगर ब्रांचला मिळेल। कोणाला जर काही राशीरत्न वेअर करायची आहे, त्याची विधी काय असतं, त्याचं मंत्र काय असतो, त्याला आपल्या राशीच्या हिशोबाने कोणता राशीरत्न सूट करतो, तर त्या राशीरत्नाला कसं काय वेअर करायचं याचं पूर्ण प्रॉपरली गायडन्स आपल्याला आमच्या दोन्ही ब्रांचेसमध्ये मिळणार आहे, महाल आणि लक्ष्मीनगरला। आता आपण आपल्या पुढच्या गेमकडे वळणार आहोत, तेव्हा आपण आता आपल्या गेमला सुरुवात करणार आहोत। सगळ्यांना आपल्याला इमोजीज माहिती आहेत, आजकाल खूप वापर करतो आपण, शब्द वापरण्यापेक्षा इमोजींचा वापर खूप वाढलेला आहे। तर दोघी जणांनी इथे यायचं, त्यातले एक जण एक इमोजी फेस ऍक्शन करून दाखवेल आणि दुसरीने ते गेस करायचंय। जर का तुम्ही करेक्ट गेस केलं तर दोघींनाही वुड हाऊस कडनं मिळणार एक गिफ्ट। आता तुमच्यापैकी एक तुम्ही इमोजी करणार आहात, ठीक आहे? या एक फेस बनवतील, इमोजीज जे आपल्या मोबाईल वरती असतात त्यातला एखादा फेशियल एक्सप्रेशन्स या दाखवतील आणि तुम्ही ते गेस करायचंय। पहिल्याच गेसमध्ये जर तुमचं करेक्ट असेल तर तुम्हाला मिळेल दोघींनाही वुड हाऊस कडनं गिफ्ट हॅम्पर। तर प्रयत्न करा। काय हार्ट करेक्ट, जोरदार टाळ्या। या दोघींनीही यांनी केलेला इमोजी त्यांच्या मैत्रिणींनी खूप व्यवस्थित ओळखलेला आहे, तेव्हा या दोघींनाही मिळतंय वुड हाऊस कडनं गिफ्ट हॅम्पर्स। जोरदार टाळ्या यांच्या करता। आता या गेमचा नेक्स्ट राऊंड थोडासा चेंज केलेला आहे आपण। मी त्यांना इमोजी दाखवतेय, त्या इमोजीचे एक्सप्रेशन्स या आपल्याला करून दाखवतील। लगेच तुम्ही वुड हाऊसच्या पेजवर पोस्ट करायचंय जे इमोजी तुम्ही गेस केलंय ते, आणि अंकित चेक करेल यांनी दाखवलेलं इमोजी ज्यांनी सगळ्यात आधी पाठवलं असेल त्यांना मिळेल वुड हाऊस कडनं गिफ्ट। तुमचं इमोजी आहे हे, तुम्ही एक्सप्रेशन कंटिन्यू ठेवा। सगळ्यांनी बघा इमोजी, इन्होंने पहचान लिया है और इन्होंने वुड हाउस के पेज पर पोस्ट भी किया है सेम इमोजी। चेक। जोरदार टाळ्या दोघीं करताय। त्यांनी खूप छान फेशियल एक्सप्रेशन दिले आणि त्यांनी मस्त गेस केलेले आहे। चला नेक्स्ट अँड लास्ट इमोजी। चला रेडी? आता नेक्स्ट इमोजी करता त्या आता एक्सप्रेशन करून दाखवणार आहेत आणि लगेच तुम्हाला कुठे पोस्ट करायचंय मला सांगा। स्टार्ट। आपल्याला या इमोजी करता विनर मिळालेले आहेत, या दोघींनाही मिळतंय वुड हाऊस कडनं गिफ्ट हॅम्पर आणि जोरदार टाळ्या यांच्या करता। थँक्यू सो मच। आता वळणार आहोत आपल्या कार्यक्रमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या
पोर्शनकडे, महत्त्वाच्या सेगमेंटकडे, ते म्हणजे तिळगुळ समारंभ. आज आपण सगळेजण एकत्र आलो आहोत ते संक्रांती हळदी कुंकू या निमित्ताने. दरवर्षी UCN तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा एपिसोड UCN न्यूजवर जेव्हा सगळे आमचे व्ह्युअर्स बघतात तेव्हा सगळ्यांकडनं रिव्ह्यूज येतात की पुढच्या वर्षी आम्हाला पण यायला आवडेल, आम्हाला पण ती संधी द्या आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे यावं असा प्रयत्न UCNचा नेहमी असतो. पण ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनात आम्हाला खूप स्ट्रॉंगली जे सपोर्ट करतात ते म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक, या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स. तर यावर्षी नेहमीप्रमाणे ज्यांनी खूप छान सपोर्ट आम्हाला केला आहे ते म्हणजे या व्हेन्यूचे आमचे ज्यांनी हा व्हेन्यू उपलब्ध करून दिला आहे ते आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. त्यानंतर तुम्हा सगळ्या एवढ्या छान सगळ्या सुंदर सुंदर जणी जे तुम्ही सगळेजण इथे आला आहेत त्याच्याकरता आम्ही परत एकदा शतशः आभारी आहोत रोकडे ज्वेलर्स यांचे. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे इतर आमचे स्पॉन्सर्स आहेत जे म्हणजे आमचे स्ट्रॉंग सपोर्ट इन असोसिएशन विथ वुड हाऊस, ज्यांचे प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यांना नेहमीच खूप आवडतात आणि प्रत्येक वेळेला ज्यांना ते मिळत नाहीत वुड हाऊसचे गिफ्ट, त्यांचे हे डिमांड नसते की आम्हाला सुद्धा वुड हाऊसचे गिफ्ट मिळावेत आणि तुम्ही प्रयत्न करा. तर आम्ही दरवर्षी हा प्रयत्न करत असतो की सगळ्यांपर्यंत वुड हाऊसचे गिफ्ट पोहोचावे. तसंच केतकी नर्सिंग होम अँड यूरोलॉजी हॉस्पिटल, महिलांच्या स्वास्थ्याकरता तत्पर असं हे हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर रंगोली एम्पोरियो इथे मी म्हणेन की हे एकमेव असं शॉप की जिथे सगळ्या ॲक्सेसरीज म्हणजे तुमची ज्वेलरी म्हणा किंवा जे बॅग्स आपण यूज करतो सगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज एकाच ठिकाणी छान कलेक्शन मिळण्याचं स्थान म्हणजे रंगोली एम्पोरियो. आणि निराली कुकरी बेकरी इन्स्टिट्यूट नावाजलेल्या असं हे इन्स्टिट्यूट आहे जिथे आपण वेगवेगळे कुकिंग क्लासेस कोर्सेस शिकू शकतो. आणि स्ट्रॉबेरी रिसॉर्ट ज्यांचं खूप छान असं रिसॉर्ट आहे, तुम्ही आपल्या फॅमिली बरोबर जाऊन तिथे एन्जॉय करू शकता असं हे रिसॉर्ट आहे. तेव्हा नक्की आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सला फॉलो करा, त्यांना तुमचे रिव्ह्यूज कळवा. आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट सेगमेंट महत्वाच्या कार्यक्रमाकडे म्हणजे हळदी कुंकू समारंभाला सुरुवात करू. UCN मकर संक्रांत हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलो, एकत्र हा सण साजरा केला. आनंद उत्साहाने इथे सगळ्यांचा भरभरून होता. तेव्हा मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाचा गोडवा आणि सुख समृद्धीचं वाण तुमच्या आयुष्यात सगळ्यांच्या कायम बहरत राहो हीच सदिच्छा. UCN मकर संक्रांत हळदी कुंकू पावर्ड बाय आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि रोकडे ज्वेलर्स in association with Wood House, Ketaki Nursing Home and Urology Hospital, Rangoli Emporio, Nirali Cookery and Bakery Institute and Strawberry Resorts.